फ्रेंड्स, वेलकम बॅक टू स्वराची दुनिया. स्वराच्या दुनियामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि आमच्या मॅडमला आजकाल जेवण बनवायचं जे खूळ चढलेलं आहे ते खूप जोरावरती आहे. आणि याच्यामध्ये मीठ टाकलं का? कुकर लावून पळाली ती, त्याच्यामध्ये मीठ नाही टाकलं तिने. कुकर मध्ये म्हणजे भात बनवलं तिने, त्याच्यामध्ये मीठ नाही टाकलं. सरक. आणि तुम्हाला सांगू का, गेल्या महिन्यात पण आमचा प्रॉब्लेम झाला होता सिलेंडरचा वायसर खराब झाला होता. आज पण सिलेंडर संपलेला, 2 दिवस झाले सिलेंडर संपलेला. तर सिलेंडर नवीन आला. स्वरा 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 असे असे याच्यामध्ये असं एवढं बघ, दाखव मला, दाखव अजून थोडस. हा बस. सेम प्रॉब्लेम ह्या वेळेस पण झाला. त्याचा आत्ता पण वायसर खराब निघाला. सिलेंडर आलं, लावायला गेला, परत त्या सिलेंडरचा वास, नुसता सिलेंडरचा वास. या 2 टायमिंगला असं झालं आमच्यासोबत. काय प्रॉब्लेम आहे काय माहिती. त्या सिलेंडरचं वायसर फक्त आमच्याच घरामध्ये येत नाही, आमच्याच सिलेंडरला येत नाही. इतका कंटाळा येतो ना. 2 दिवस झाला आमच्या घरामध्ये आम्ही जेवण बनवलंच नाही, कारण की ते सिलेंडर बुक केलेला. तर बुक करून पण 8 दिवस झालेला, पण आलाच नाही. आणि आता भात बनवायला मॅडम मला बोलल्या, मम्मी मला बाहेरचं नाही खायचं, बाहेरचं 2 दिवस झाले खाल्ले, कंटाळाला. 1 दिवस तर माझ्या मैत्रिणीचे तर खाल्लं, काल आम्ही बाहेर खाल्लं. असं वाटलं सिलेंडर येईन, पण तो आलाच नाही. आणि अजूनही भात बनवायला घेतलाय तर भातामध्ये मीठ नाही टाकलं. काय बोलायचं आता यार, का माझ्यासोबत असं होतं मला खरंच समजत नाही. 2 वेळा सिलेंडरला असंच झालं. वायसरच नाही, सिलेंडर खोलला की डायरेक्ट स्मेल स्मेल स्मेल. माझ्याकडं नाही ना, इथं कासं होतं, म्हणजे ह्याच्यामध्ये काचेच्या प्लेटमध्ये कासं होतं. ते मी काहीतरी काढायला गेले, मला वाटतं सिलेंडरची पाईप काढायला गेलो. ह्यावेळेस तर सिलेंडरचा पाईप पण चेंज केला आणि वायसर पण चेंज केला. सिलेंडरचा पाईप वायसर दोन्ही चेंज केलं, म्हणजे काहीच असं राहिलं नाही चेंज करायला. पहिल्यांदा आम्ही चेंज केलं सिलेंडरचा रेग्युलेटर, तो खराब आहे म्हटलं तर तो चेंज केला. सेकंड टाईम आता सिलेंडरचा पाईप चेंज केला. वायसर त्यावेळेस पण चेंज केला, आत्ता पण चेंज केला. आणि तो पाईप नवीन आणला होता, तो काढताना माझ्याकडनं कासव तुटलं. काचचं होतं ते तुटलं. आणि तेच जर माझ्याकडनं जर तुटलं असतं तर तुम्हाला किती ओरडली असते. असे स्वरा मला म्हणते, आता काय करू तुटलं तर तिच्याकडनं तुटलं असतं तर ओरडले असते मी, असं तिचं म्हणणं आहे. आणि ते तुटलं तर मी तिला म्हटलं चल जाऊ दे, काहीतरी आपल्या घरातला अनर्थ होणार होता तो टळला. काचेच्या वस्तू तुटल्या तर चांगल्या असतात असं मला तिला सांगायचं होतं. तर ती मला म्हणते अजून एक काम कर, घरातले 2-4 काचेचे जे कप आहेत ते तोड. मी म्हटलं ते मुद्दामून तोडायचे नसतात, जर ते आपोआप तुटले तर चांगले असतात. असं म्हणतात ना की काचेच्या वस्तू तुटल्या की चांगलं असतं, पण त्याचा अर्थ असं नाही की जाणून बुजून तोडायचं. ती मला म्हणते 2-4 कप तोड, 2-4 ग्लास तोड. आता काय बोलायचं या स्वराला. तिने लावलाय भात, आणि खरंच यार भाताने आमचं पोट अजिबात नाही भरत. तर मी चपाती बनवायला घेते आणि भाजी बनवते. भाजी बनवशील का? भाजी बनवशील का? कोणती भाजी? बटाट्याचीच भाजी बनव. नाही येत म्हणते, आहे का? इतर टायमाला तर बनवून ठेवते, आता म्हणते नाही येत. तर चला चपाती आणि बटाट्याची भाजी बनवते, कारण की मोस्टली आत्ता वाजलेले 9:30. हे सगळं करतं कामावरनं घरी आले त्यावेळेस ती मला फोन करते, मम्मी येताना येणं सिलेंडरवाल्याला घेऊन ये. सेम पहिलं पाठीमागं झालं होतं तसंच सेम सिच्युएशन. का माझ्यासोबत असं होतं मला खरंच नाही समजत. आणि ते सिलेंडरच्या बाबतीत मला जाम भीती वाटते. स्वरा घरामध्ये एकटी असते आणि सेम पाणीही खाईन. मी बनवते चपाती. चला, जेवण बनवून झालेलं आहे. मटकीची भाजी बनवलेली आहे आणि इकडे स्वराने जो बनवलेला भात आहे त्याला मी तव्यामध्ये टाकलेला आहे, कारण की त्याच्यामध्ये थोडंसं मीठ कमी पडलेलं आहे. आणि इकडे आपल्या चपात्या झालेल्या आहेत. 2 दिवस गॅस संपलेला.
तर असं झालेलं यार, कधी घरचं जेवण खाऊ खरंच सिरियसली. हे बघा मसाले भात, कोबीची भाजी हे जेवणामध्ये होतं. मसाले भात कसा झाला होता? मसाले भात इकडे बघा. आवडला ना तुम्हाला? मनापासून सांगा. तुम्ही बनवलं तो कसा होता? त्याच्यात काय कमी होतं? तू बनवलं त्याच्यात काय कमी होतं? काय नाही, फक्त थोडंसं मीठ कमी होतं, कारण की मी तिला सांगितलं होतं थोडंसं मीठ कमी टाक. पण छान झाला होता, आम्हाला पण आवडला. तर चला आपण शिरा बनवूया. रात्रीच्या 11 वाजता शिरा बनवायचा आहे मला. हिला तर नाही खायचं, पण मला बनवायचं आहे. चला मी बनवते. आपला शिरा रेडी झाला आणि रात्री 11 सव्वा 11 झालेले आहेत आणि मला शिरा खायचा आहे म्हणून मी शिरा बनवते. मस्त गुळाचा शिरा. वाव. तुम्हाला ना मी एक सिक्रेट सांगते. स्वराला म्हटलं मी शिरा बनवला, शिरा खाती का? तर ती मला म्हणते डायबिटीज होतो. म्हटलं घरातल्या वस्तू खाल्ल्याने डायबिटीज होतो. बोलती घरातल्या वस्तू खाल्ल्याने डायबिटीज होतो, बाहेरच्या वस्तू खाल्ल्याने डायबिटीज नाही होता. आता हे कोणतं उलटाने आहे तिचा मला नाही माहिती. बोल आता बोल. काय नाही. घरातल्या वस्तू खाल्ल्याने म्हणते डायबिटीज होतो. हिला कोणता डॉक्टर भेटला होता काय माहिती शिकवायला? डॉक्टर कुठला भेटला होता? यूके डॉक्टर. यूके डॉक्टर भेटला होता. यूके वाले उलटे असतात का तुझ्यासारखे? यूके वाले नाही, यूके डॉक्टर, डॉक्टरचं नाव आहे. अच्छा यूके डॉक्टर. अच्छा तू कुठे राहतो मला तरी सांग, मी पण जातो त्याच्याकडे. एलियन ग्रह. एलियन ग्रहावरती राहतो. काय करायचं या स्वराला? तिची उत्तरं ना अशी असतात. दुपारी मी तिला फोन केला, काय तरीच म्हटलं, काय म्हटलं मला आठवत नाही तिला. त्याच्यानंतर तिने मला काहीतरी उत्तर दिलं. हां, मी म्हटलं स्वरा भाजी खूप तिखट झाली ग, कशी खाती तू? तर मला बोलती मम्मी तू तिखट खात नाही ना म्हणून तुला ती तिखट लागते. म्हटलं बाई तुझे पाय कुठे आहे सांग मला. तर म्हणती माझे पाय जमिनीवर, मी आत्ता कपडे धुते ना म्हणून जमिनीवर पाय आहे. हिची लॉजिक हिची असली भारी भन्नाट उत्तर असतात ना. कॉमेडी व्हायची स्वरा एकदम. मी आता कपडे धुते म्हणून माझे पाय जमिनीवरती म्हणती. नाही तर तिचे पाय कुठं असतात? आसमानमध्ये, बेडवर. बेडवरती असतात. हा बरोबर. पॉईंट आहे, पॉईंट आहे. इस बात में पॉईंट आहे बाई, पॉईंट आहे. चला पाणी आलं. 11:15 वाजले पाणी आले बघा. आणि आम्हाला झोप नाही अजून. कशी तिला शाळेत जायचं उद्या बरोबर.